गर्दी देख रहे हो। आद्या तुला बोलावं लागेल, आद्या तुला बोलावं लागेल, आद्या तिकडून जायलंय ना, तिकडून जावं लागेल आपल्याला त्या मार्गातून. तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे. आणि परत मोबाईल पडलेला आहे, तर फ्लॅश लाईट नाहीये, सो त्याच्यामुळं ऍप जाऊन तिच्या नेहमीप्रमाणे आम्ही गाडीत आणि अमोल आणि माग प्रतीक आणि लंगडा त्यागी आणि बरोबर तो जो वाढदिवसाचा ब्लॉग तुम्ही पाहिला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा व्यक्ती येणार म्हणून, तर लगेच झोपून घेतलेलं आहे त्यांनी. असं काही नाही, आम्ही चाललेलो आहे. प्रतीक सर सांगतील तुम्हाला. चाललेलं आहे त्र्यंबकेश्वरला. अरे अरे महादेव. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आपण चाललेलो आहे आता. आणि आपलं जे 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचं स्वप्न जे आहे आपण त्याच्याकडे पावला पावली आपण चाललेलो आहे, वाटचाल करत आहे. आणि आता आपलं माझं 5वं ज्योतिर्लिंग होत आहे आता हे. आणि हा बोला. नशिबाने त्र्यंबकेश्वराची जत्रा आहे उद्या. अरे वा वा, उद्या जत्रा सुद्धा आहे त्र्यंबकेश्वराची, फक्त गर्दी नसावी. तर भेटूया, चला चाललोय, चांगला प्रवास होऊ द्या. बस एवढंच आहे. अमोल आहे, मी आहे, प्रतीक आहे, मागा आदित्य पाथरकर जो माझ्या वाढदिवसाला आलेला होता, आता तो झोपायचं नाटक करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आदित्य पाथरकर काय आहे आणि क्या लेवलचा विषय 500 करतो तो, त्याच्यामुळे तो आता झोपलेला आहे. त्याला मी आधीच दाब दिला होता की तुम्ही झोपा. विषय 5000 आहे, विषय 5000 आहे, 500 नाही, विषय 5000 आहे. आणि अजून एक व्यक्ती आपल्या सोबत आहे, ती व्यक्ती आपण आता घेणार आहोत पुढे. आता वाजलेत खरे तांबरे, वाजले खरं 12 वाजलेत, आता 12:15 वाजलेत. आम्ही रात्रीचं निघालोय, आम्हाला पहाटे जायचंय तिथे. 5 वाजता मंदिर उघडतं सकाळी, तर आम्हाला लवकरात लवकर जायचंय, कारण की जास्त वेळ लाईनीत न थांबता चांगलं दर्शन झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही लवकर निघालोय. तर होप की चांगलं दर्शन होईल. हर हर महादेव. चलो. याच पद्धतीने आम्ही तर चहा घ्यायला थांबलेलं आहे. आणि आद्या तुला बोलावं लागेल, आद्या तुला बोलावं लागेल, आद्या इकडे बोलणार मध्ये आम्ही थांबलोय, चहा बिव घेतो मस्त पैकी, काही विषय नाही. काय दादा इकडे आमचा एक फॉलोअर वाढला बघ, आपला एक फॉलोअर वाढला बरं का पोरांना. चहावाला म्हटला की तुम्ही व्हिडिओ बनवता का? हा. मम्मी म्हटलं त्यांना, ते म्हणणे मला विचारलं काय आयडी तुमचा, म्हटलं कार्तिक देशमुख. ही आपला एक सबस्क्रायबर वाढला हो. नाही उडायचं, चाललं मोबाईल राहू दे, नाही ठेवायचं. हा आपलाच माणूस असून आहे ना, आपलाच माणूस व्हिडिओ बघत नाही, हा नालायक माणूस आहे. तसं काही नाही, आणि मला वेळ नाही भेटत. मग सकाळी म्हटलं गोळ्याचा चहा काय म्हणणं ना. अरे ते केलं मी शूट, आणि असं जे असतं ना, असं शूट नसतं करायचं प्रत्येक. हे असं हे तू आहे ना, हे तू स्नॅप नाही काढत आहे, लक्षात घे प्रत्येक. तू हा स्नॅप नाही काढत, हे असं आपलं पहिले स्नॅप पर्यंत. अरे मी प्री वेडिंगला गेलो होतो आता मध्ये, आधी याला म्हटलं काही रील्स बिल्स जरा 2-3 शूट कर. त्याने कसं केलं माहिती का, ते स्नॅपचा झटका असं शूट केलं. याला येतं का, याला काही येतं? मी काळात आता दिसतो बघ, भारी दिसतो ना. मी तुला तेच बोलते, हाय बोल. मला नको घेऊ, अवतार दिसू दे ना. अरे या अवतारात दिसलं पाहिजे का रे. पोहोचलो तर आहे बरं का खरं, पण हे लोक साईडला हे वाजलेत सकाळचे 4:30 वाजलेत. लोक बघा इथं हजारांनी लोक आलेले आहेत. यात्रा म्हणे इथं, आणि आम्हाला गाडी सुद्धा वर जात आहे ना. आता किती किलोमीटर राहिलेले म्हणजे
एक दीड किलोमीटर आहे आणि इथंच पार्क करून जावं लागते असं वाटायला लागलेलं आहे आता मला. 400 मीटर आहे फक्त इथून काय बोलतो मंदिर. इथून सरळ समोर. आता एक काम करा, आता डायरेक्ट गाडी घाला ह्याच्यातून. नाही काय बघून त्याचे काय घेऊ दे, काय पैसे घ्यायचे चालन, आतमध्ये घाल गाडी. कारण एवढी चालण्याची कॅपॅसिटी नाही भाऊ एवढं. परत तुम्हाला 100 मध्ये नाही तयार होणार. अरे काय इथं फ्रॉड बीड चालू आहे का काय विषय आहे? तिथं म्हणे गाडी आतमध्ये जाणार नाही, 500 रुपये द्यावं लागेल, हे करावं लागेल ते करावं लागेल, आणि गाडी तर चालली आतमध्ये मस्त पैकी. बापरे बापरे, दुसऱ्या रोडनी चालली गाडी. इथं गर्दी बघा, हे बघा चाललंय बघा बघा बघा. अरे पळाला पळाला पळाला. अरे 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 आम्ही तसं पोहोचलोय. फुल थंडी आहे. आता आम्ही चाललोय आंघोळ करायला जेवायला. ठीक आहे, फुल थंडी थंडी. गर्दी खूप आहे. मंदिरात खूप गर्दी आहे. आज एकादशी असल्यामुळं आज इकडे यात्रा असते. आता या आठवड्याभर यात्रा असणार आहे, तर बघूया. कुंडामध्ये आम्ही आता आंघोळ करायला चाललोय आणि ही आमची गँग सगळी. काय प्रतीक, कसं आहे मग एवढ्या सकाळी सकाळी 5 वाजता आंघोळ? ब्रह्ममुहूर्त पे जे लोक 10 वाजता उठणारे सकाळी सकाळी आंघोळ करायला चालले, तसं वातावरण बघून आम्ही आंघोळ करणार आहे का काका? वा वा. चला आंघोळ करूया. गर्दी देख रहे हो. अरे बाप, माहौल 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 बन रहा है, माहौल बन रहा है. तिकडून जायला ना, तिथून जावं लागेल आपल्याला. त्या मार्गातून तिकडून तिथं जागा आहे. काय आंघोळ करावं कसं करावं नाही, डुबकी मारायची म्हणलं होतं आपल्याला. आंघोळ वगैरे करून एकदम रेडी, चापाक झुपूक. इकडे बघ प्रतीक सर एकदा आज यावेळेस जरा वेगळ्या लुक मध्ये. हे आपले आहे त्याच्या ह्याच्यातच. आणि तिकडे तो काय करून आला गावर ना बरोबर. आद्याला असतो बघ ना काय भारी. बघ ना कसं आद्या 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 पण आद्या काही म्हणा पण स्मार्ट दिसतोय तू. एवढ्या गर्दीमध्ये आंघोळ करणं एवढा मोठा स्ट्रगल होता आमचा. मी, अमोल आणि आदित्य प्रतीकच्या काही पर्सनल इश्यूमुळे जाता नाही आलं. पर्सनल इश्यू नाही, पायाची सांग ना. त्याच्या पायाच्या त्यागी म्हणतो ना आपण त्याला, तर त्याच्यामुळं तो जाता आलं. मी केली आम्ही त्याला 1 बॉटल पाणी आणली. 3 बादल्या लागतात त्याला 3 आंघोळीला. एका बिस्लरीच्या बॉटल मध्ये आंघोळ केलेली असते. अरे आपलं प्रतीक कसं सॉल्ट सांगू इन द वर्ड झाले. हा काही विषय नाही. तर आता आम्ही असं छान मस्त पैकी आवरलेलं आहे. इकडं छान असं आम्ही आवरलेलं आहे. आता दर्शनाला जातो. खूप गर्दी आहे, माहित नाही आता काय होणार आहे, पण जसं वाटेल तसं आम्ही करतो शूट. चला. असं घेऊन आपलं काहीतरी पूजा झोपली असेल. पूजा झोपली असेल. चला आम्ही थोडं चालतो.
लोक नाही ऐकणार आहे लोक ऐकणार आता लोक ऐकणार नाहीये फुल मोठी लाईन आहे आता वाजली किती वाजले? 7. आता आम्ही निघतो इथून 2 वाजता आम्हाला जाऊच तर 10 वाजणार आहेत मंदिरात एवढी मोठी लाईन प्रत्येक काही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिक्रिया काय नाही त्यांना चहा प्यायला द्या पण त्यांना लय थंडी वाजली त्याला सगळे त्याला म्हणा जास्त चहा पिऊ नको महाराष्ट्रात संडास थंडी त्याच्यावरच पडली नाही, मला. नाही, जास्त चहा पिऊ नको संडास लागली इथंच जावं लागेल त्याला सगळं तेच आंघोळ बिंघोळ तिकडे करून आला. परत तेच आता मी जातो याला अरे मग कशाला केली तिथे आंघोळ काय करण नाही रे देवा उलट करतो आंघोळ करतो मग आदित्य पात्रकर तुम्हाला काही बोलायचं घ्या लाईनी बद्दल त्यांना आता ते काही नाही आम्हाला फक्त दर्शनाची भूक आहे. एवढे पाप केलेत का तू हो आपण त्याला भक्तीच्या मार्गाकडे घेऊन चाललो हा भक्तीच्या वाचाकडे मार्गाकडे भक्तीच्या मार्गाची वाट मोमो लागतंय ते असं लागत असं नाही सिल्क आहे. ते कॉटन आहे सिल्क. तुम्हाला काय बोलायचं का मला फक्त एवढंच की पटकन गर्दी मिटू दे आम्हाला देवाच्या चरणी जाऊ दे. इथं काय होणार नाही. काहीच ते काय आता शक्य नाहीये तिकडे झूम कर ना. धन्यवाद हा आमले बघा आमले जिथं नाही तिथं चहा प्यायची भूक याला अरे तू याला पाप चहा पिऊ का बरं? आपल्याला गरज नाही आपली चला 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 दर्शनाला चला पूर्व दरवाजा आहे हा पूर्व दरवाजातून फ्री दर्शन मिळणार आहे पण आपल्याला लाईनीत खूप थांबावं लागणार आहे हे आहे समोरचं पहा आता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुढं 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 आता बघ तू माझी ओरडा मंदिर A1 A1 A2 A3 आणि A4 असे 4 सेक्शन आहेत एवढेच मोठे हा थोडा छोटा आहे शेवटचं थोडं छोटं आहे आणि आता ते पार करून आम्ही नंदीग्रहात चाललोय आता मंदिरात चाललोय आम्ही नाही आणि- नंदीग्रहात चाललोय हा? नंदीग्रहात बरनंदी घरात चाललोय नंतर मंदिर आहे. नंतर मंदिर आहे आणि पाय गाळले जाम पण देवाच्या दर्शनाची आशा आहे आम्हाला हम्म. आशा आहे काय म्हणतात आशा आहे आशा आहे भोसले आहे नाही आता ते काय लाईनीतूनच दर्शन घ्यायला मजा येते खरी गोष्ट आहे VIP पास आम्ही घेतला असता पण VIP पास बंद होता सो आम्ही असंच करतोय आता दर्शन सगळ्या लोकांमध्ये जी फिरत जाऊन मजा आहे देवाला पाहिजे दमून ती VIP पास मध्ये नाहीये ती VIP पास ती क्षणिक आहे पण हे 4 तासानंतर देवाला पाहणं म्हणजे स्वर्ग पाहण्यासारखं आहे. हा स्वर्ग पाण्यासाठी आहे सारखं आहे, बरोबर आणि आता आम्हाला जवळपास 2-2.5 तास होत आलेत बरोबर ना हम्म. अजून 1.5 तास लागेल आपण 6:30 लाईनीत होतो आता वाटलेत 9 6:30 ते 9 लाईनीत अजूनच आहे अजून 2 तास अजून 2 तास लागणार आहे तर बघू आता पुढे गेलो किती वेळ काय होतं कसं शूट करता येतं कसं हम्म. पण हर हर महादेव नमः शिवाय ओम 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 नमः
आमचे वेस्टर्न आउटफिट मध्ये राहणारे हे आमचे वेस्टर्न आउटफिट मध्ये राहणारे आज भक्तिमय कपड्यामध्ये कसे दिसत आहेत भक्तिमय कपडे. आणि यांनी यांचा पेशा इथं पण सोडलेला नाही. यांनी यांचा पेशा इथे सोडलेला पर्याय नाही. यांना फोटोग्राफरच पाहिजे ना. यांचं खूप ऊन असून पण काय यांना फोटोचा 8 तास आणि यांना फोटो काढण्याची चूल. आणि आता हेच पडदे मागचे कलाकार हे जे आहेत यांचे फोटो काढायचे आता. हा काढला. यांचा फोटो काढून हे दमलेले आहेत. आता हे नाश्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि चहाच्या प्रतीक्षेत आहेत आणि बासरीच्या प्रतीक्षेत. गाभाऱ्यात दर्शन नाही होत. बंद आतमध्ये परमिशन नाही आहे कोणालाच. फक्त गावकरी जे गावातले लोक आहेत त्यांच्यासाठीच फक्त दर्शन आहे आतमध्ये आणि पुजारी वगैरे. तसं आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. 10 वाजता दर्शन झालं आपलं साधारणपणे. 9:30 पावणे झालं दर्शन झालं आपलं. अर्धा तास 1 तास इथं फोटो काढण्यात गेला आणि आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि छान झालं दर्शन. तसं गर्भगृहाचं जर शिवलिंगाला तुम्हाला टच करायचंच असेल तर गावकरी असणं गरजेचं आहे तुमचं. नाही तर मग राजकीय कोणाचं तरी एकदम असं वरतून हात पाहिजे तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तसं असं नॉर्मल जरी दर्शन घेतलं तरी जास्त लांब नाही आहे. शिवलिंग दिसतं आणि छान दर्शन होतं. सो आता आम्ही दर्शन झालंय निघतो. आता आम्ही कुठं जायचं आपल्याला? पहिले पोटोबा आता नंतर विठोबा. रामघाटात जायचंय आणि पंचवटीला जायचंय. पहिले पोटोबा नंतर पंचवटी मग नंतर डायरेक्ट 6:30 वाजता गंगा आरती. गंगा आरतीचं फिक्सच आहे. तर चला येतो. नमस्कार मित्रांनो. मी जेवायला थांबलो आहे. आम्ही जेवायला थांबलो. फ्रेश झालो मस्त. शीला नाही गेलो पण जेवायला नुसतं आपलं सुशी नाही केली पण फ्रेश झालं सुशी नाही केली. आणि मस्त आहे इथं. वातावरण एकदम छान आहे. बघा तुम्ही. प्रतीक काही तुला जेवणावर काय बोलायचं का? जेवणावर बोलणार. तर काय भूक इतकी हा नाही पण इतकी भूक लागली ना. ही ती निकिता बघा. हा द्या बघा. त्यांनी 4 खंबे ओढले जातात बघा. एवढी 2 लिटरची बॉटल पिली आता. तर अशा पद्धतीने मी जरा मान लटकवली माझी. काय आधीची कृपा आहे. मस्त असं कम्फर्टेबल वाटतंय असं. हे पाहिजे मला हे गिफ्ट द्या कोणीतरी. चालेल नाही पण हीच क्वालिटी पाहिजे. पण यही क्वालिटी चाहिए मुझे. ये चाहिए मुझे गिफ्ट. हाँ मस्त लगेगा. 50 काय दिरम काय वडापाव काय. तर अशा हिशोबाने आम्ही आता जेवण केलं मस्त पैकी. जरा आता बरं वाटलं. सगळ्यांचे एल लागले होते की झोप एक तर झालेली नाहीये. त्याच्यात भूक लागली. जरा जेवल्यानंतर सगळ्यांना एनर्जी आली आणि मग आम्ही आता चाललोय. 25 जानेवारी आज दिवस आहे आज. आणि उद्या 26 जानेवारी आहे. नाही उद्या प्रतीक आपल्याला भेटायचं आहे. उद्या काय सांगेन तुला नंतर. तर असा आहे विषय. तर आपण जाऊ आणि बोलतो. मी तशी मान थोडीशी साईडला घेऊन बोलतो. वायरिंग थोड्या भेटू.